गुन्हा मुरलीधर मोहोळवर सुद्धा दाखल झाला पाहिजे। मुरलीधर मोहोळची सुद्धा सेम घटना आहे। उलट भाजप आणि राष्ट्रवादीचा जर विचार केला तर फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाच्या मोहोळांवर गुन्हा दाखल केला नाही किंवा मोहोळच्या प्रकरणात एकही अधिकारी निलंबित बडतर्फ झालेला नाही। सो त्याचाही विचार झाला पाहिजे। दुसरा मुद्दा असा की अमेडिया कंपनीची जर आर्थिक क्षमता बघितली तर त्या क्षमतेपेक्षा जास्तीच व्यवहार म्हणजे 100 कोटीची ज्या कंपनीची क्षमता नाही ती कंपनी 300 कोटीचा व्यवहार करते। तेव्हा 300 कोटी येतात कुठून, हे 300 कोटी दिले कुणी? कारण स्वाभाविक आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पार्थ पवार यांचे पितामह सन्माननीय अजितदादा असं सांगत आहेत की मला हा व्यवहारच माहीत नाही। जर दादांना व्यवहार माहीत नाही तर दादांना आर्थिक घडामोडी माहीत नाही। मग हे 200 कोटी आले कुठून? हा पैसा नेमका कुठून उभा केला? कोणत्या बँकेने कर्ज दिलं? कर्ज देणाऱ्या बँकेचं नाव काय? कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहे, ज्या प्रश्नांवर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अजून तीव्र पद्धतीने पुण्यामध्ये निदर्शनं आणि आंदोलन करेल। महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये कुठेतरी एकमेकांवर उडी करण्याचे प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात। कारण सहकार विभाग हा अजित पवारांच्या मंत्र्यांकडे आहे, पण त्या विभागाचे मंत्रालयाच्या अंतर्गत पणन विभागाचे जे काही अपील्स असतील ते अपील आता भाजपचे मंत्री असलेले रावळ यांच्याकडे देण्याचा निर्णय झालेला आहे। भाजप ज्या पद्धतीने अमित शहा यांनी सांगितलं की आम्हाला येणाऱ्या काळात कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही, त्यामुळे त्यांनी ज्या 2 कुबड्या घेतल्या होत्या शिंदे आणि दादा नामक, या दोनही कुबड्या पद्धतशीरपणे बाजूला काढण्याची त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। पार्थ पवारांच्या काळात वरचा आत्ताचा जो गुन्हा आहे तो गुन्हा कुणाच्या काळात घडला? तर निश्चितपणे बावनकुळे महसूल मंत्री असतानाच ना। म्हणजे आधी तुम्ही घटना पूर्ण होऊ दिली, आधी व्यवस्थित ट्रॅप लावला, आधी दादाला व्यवस्थित ट्रॅपमध्ये अडकू दिलं आणि मग दादावर कुरघोडी करण्यासाठी तुम्हीच पार्थ पवारचं प्रकरण काढण्यासाठी तुम्हीच सुपाऱ्या वाजवल्या। त्यामुळे दादा गटाची किंवा शिंदे गटाची जी गोची भाजपाने केलेली आहे, भाजपा मित्र म्हणून म्हणजे शत्रू म्हणून तर तो चांगला नाहीच आहे, पण भाजपा मित्र म्हणून सुद्धा कुणाचाही असू शकत नाही, हे पुन्हा पुन्हा या सगळ्यातनं स्पष्ट दिसत आहे। संपदा मुंडे प्रकरणाचा तुम्ही आवाज उठवत होता, आज काँग्रेसनं मरीन ड्राईव्हला आंदोलन करत होतं, त्यांना गिरगाववरती आंदोलन करणार होते, पण आंदोलनस्थळी देखील त्यांना पोहोचू दिलं नाही, पोलिसांची त्यांची धरपकड झाली। तुमच्यानंतर आता काँग्रेस देखील आवाज उठवते, पण पोलिसांचा दबाव येतो। नाही, पोलिसांचा दबाव येणार ना हो। मला सांगा, पोलिसांचं खातं फडणवीसांकडे आहे आणि फडणवीस जर सांगतायत की नाही रणजित नाईक निंबाळकरांनी काही केलं नाही तर पोलिसांना काम करावंच लागेल। उलट संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये आता जे अजून 7 अधिकाऱ्यांची नावं आलीत, त्या 7 पैकी 5 लोक ही फलटण आणि सातारामधलीच आहेत। त्यातला वायकर नावाचा जो अधिकारी आहे तो गोपाल बदनेचा पूर्वाष्टमीचा सहकारी आहे। दिगंबर आगवणेने जेव्हा कस्टडीमध्ये आत्महत्या करायचा प्रयत्न केला त्यावेळेचा जो अधिकारी होता तो वायकरच होता। त्या प्रकरणात वायकर कम्प्लिटली अडचणीत आला होता। रणजित नाईकांनी परत त्याची बदली ग्रामीणहून शहरला आणि शहरहून ग्रामीणला केलेली आहे। हे जर सगळं समीकरण बघितलं तर